नमस्कार, माझं नाव वैभव भाडेराव. ऑल अबाउट TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ह्या कंपनीचे अनालिसिस आज आपण करणार आहोत आणि याच्यात बघणार आहोत का बरं कंपनीचे शेअर्स काही दिवसांपासून पडतात आहे, प्राइसेस कमी का बरं होत राहिलेले आहे. भरपूर लोकांची डिमांड आणि रिक्वेस्टवर हा व्हिडिओ मी बनवत आहे. लेट्स सी का टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आता काही दम राहिलेला आहे का नाही याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया TCS कंपनी. TCS कंपनी म्हणजे ही IT सेक्टरची कंपनी आहे, टाटा ग्रुप ऑफ कंपनीजची. ही ती कंपनी आहे जी टाटा ग्रुप ऑफ कंपनीजसाठी सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट करते. यांचे जे क्लायंट्स आहे ते युरोपियन बेस्ड क्लायंट्स आहे, जे ऑलमोस्ट म्हणजे 80 to 90% पेक्षा जास्त रेव्हेन्यू जो आहे तो युरोपियन कॉन्टिनेंट मधून येतो, जो TCS ला भेटत असतो. इंडियामध्ये पण BSNL सारखे मोठे मोठे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहे हे TCS कंपनीकडे होते, आता सध्या नाही आहे, पण बरेच मोठे कॉन्ट्रॅक्ट्स भारतातले पण आज पण TCS कडेच आहे. तर कंपनी ही खूप फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि फंडामेंटली बघायचं झालं तर सर्वात महत्वाचा फॅक्टर असतो डेब्ट टू इक्विटी रेशिओ, म्हणजे कंपनीवर किती कर्ज आहे. बघा, आपण बघितलं आहे, एक हिस्ट्री बघितलं, एक पास्ट बघितलेलं आहे का मोठे मोठे राजा महाराजा, मोठ्या मोठ्या कंपन्या, मोठे मोठे उद्योगपती का बरं बरोबर झालेला आहे, कारण त्यांच्यावर भरपूर कर्ज होतं. पण TCS जो फंडामेंटल आहे डेब्ट टू इक्विटी रेशिओ, म्हणजे कंपनीवर किती कर्ज आहे, तर तो डेब्ट टू इक्विटी रेशिओ आहे 0.10 चा, म्हणजे इट इज ऑलमोस्ट नेग्लिजिबल. तर कंपनीचे बाकी पॅरामीटर्स पण खूप जबरदस्त आहे, कंपनी खूप फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. पण कंपनीमध्ये एक निगेटिव्ह न्यूज आलेली होती की कंपनी हे आपले 12,000 कर्मचाऱ्यांना, आपल्या एम्प्लॉईजला ले ऑफ करणार आहे, कामावून काढणार आहे. पण ते फक्त भारतापुरतं मर्यादित नव्हतं, तर ग्लोबली ते ले ऑफ करणार आहे, कर्मचाऱ्यांना काढणार आहे. तर बघा, कंपनीचं असं म्हणणं होतं का AIचं काम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त ह्युमन रिसोर्सेसची गरज नाहीये आणि कंपनीकडे सध्या आता कॉन्ट्रॅक्ट आणि काम कमी आहे. पण ही झाली नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू पण आहे, ते म्हणजे कंपनी जेव्हा काही दिवसांनी आपले क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर करेल, जसं आपण बघितलं कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे, बिलकुल कर्ज नाही आहे, कंपनीची युरोपियन देशामध्ये खूप चांगले क्लायंट बेस आहे. तर पुढच्या क्वार्टरली बेसिसवर जेव्हा कंपनी आपला रिझल्ट डिक्लेअर करेल त्यावेळी आपल्याला असं बघायला भेटेल की कंपनीचे एक्सपेन्सेस कमी झालेले आहे, कंपनीचा रेव्हेन्यू वाढलेला आहे, प्रॉफिट्स वाढलेले, मार्जिन वाढलेलं आहे आणि कंपनीचे शेअर्स हे परत प्राइसेस वरती जायला सुरुवात होईल. नो डाऊट याच्यासाठी आपल्याला थोडा पेशन्स धरावा लागणार आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, ज्या लोकांनी याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, बरेच याच्यावर शेअर्स विकत घेतलेले आहे, त्या लोकांनी होल्ड करण्यात एक चांगला समजदारपणा आहे. ज्या लोकांनी घेतले नसेल तर विकत घेण्यात पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मी इथे कोणत्याही प्रकारची टिप देत नाही राहिलेलो. टिप देणं, कॉल्स देणं हे इलिगल आहे. मी कोणत्याही प्रकारची टिप देत नाही राहिलेलो, पण माझं ओपिनियन मी इथं मांडत राहिलेलो आहे. तुम्हाला या कंपनीबद्दल काय वाटतं, तुम्ही हे शेअर्स घेणार की नाही? वेल, आत्ताचा जो सिनेरिओ आहे TCS कंपनीचा, यावर मला एक वॉरेन बफेट सरांचं कोट आठवलं का बी फिअरफुल वेन द अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल. तुम्हाला काय वाटतंय वॉरेन बफेट सरांच्या या कोट बद्दल, TCS कंपनीबद्दल आणि जे प्राइसेस पडताय त्याच्याबद्दल? नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कोणत्या कंपनीचे अनालिसिस तुम्हाला अजून माझ्याकडून करून घेण्यासाठी तुम्हाला आवडेल हे पण मला समजू द्या. टिल देन लाईक माय व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. टिल देन बाय बाय, टेक केअर.